असंच असतंय, काय करावं. प्रशासनासाठी उपोषणाला बसलो. मी माळी महेश्वर चंद्रकांत. माझी विठ्ठलवाडी शिवारात क्षेत्र आहे. माझं क्षेत्र संपूर्ण बागायत आहे, फळबाग आहे. मी गेली 5 वर्ष झालं क्षेत्रासाठी पाठपुरावा करतोय. मला गेल्या वर्षी तहसीलदार मॅडमनी सुनावण्या घेऊन नंतर 10 फुटाचा रस्ता मंजूर केला 143 नुसार. नंतर त्या मंडळाधिकाऱ्याने त्यांना संबंधित शेतकऱ्यांना पाऊस असल्यामुळे करता आलं नाही. त्यांनी नोटिसा दिल्या की बाबा रस्ता खुला करून द्यायचा आहे. त्यावेळेस ते प्रतिवादी शेतकरी आहेत त्यांनी SDO कडे अपील करून त्या प्रकरणाला स्थगिती आणली. स्थगिती आणल्यानंतर SDOच्या कार्यालयात सुनावणीसाठी आम्ही हजर झालो. हजर झाल्यानंतर साहेबांनी स्थगिती उठवण्याचे आदेश करण्याचे सांगितले, पण स्थगिती आदेश केला नाही व उलट 14/7/26 ची तारीख सुनावणीची पुढे तारीख ठेवली. पण या पावसाळा अर्धा जातोय. माझी सध्या हार्वेस्टिंगला पपई पीक आलेला आहे. तो रस्त्यातून पाणी गेलं की माझं पूर्ण वर्ष वाया जाते. पूर्ण माझं मी 4.5-5 लाख रुपये खर्च करून पपईला पिकाची लागवड केली आहे. मला रस्त्याचा जोपर्यंत माझा निपटारा होत नाही तोपर्यंत माझे लहान मुलं बायकोसाठी मी उपोषणावर ठाम आहे. मी पण माघार घेणार नाही. माझं पूर्ण उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. माझं शेतामध्ये असल्यामुळं मला पर्याय नाही. धमकी SDOच्या सुनावणीनंतर माझ्या जीव मारण्याची धमकी, रिपीट करण्याची, तुमचं बघतो ये शेताकडे अशी धमकी दिली आहे मला त्यांनी.